मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी काल वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। या वॉर्ड आरक्षणाकडे अनेक माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं लक्ष लागून होतं। कालच्या आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झालाय, तर अनेकांचा जीव भांड्यात पडलाय। उदाहरणार्थ ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांना वॉर्ड क्रमांक 1 यंदाच्या सोडतीत मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलाय। त्यामुळे तेजस्विनी यांना यंदा वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाहीये। तर दुसरीकडे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा जीव मात्र भांड्यात पडलाय असं म्हणता येईल, कारण पेडणेकर या 2017 साली ज्या वॉर्ड क्रमांक 199 मधून निवडून आल्या होत्या, तो वॉर्ड यंदाही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव घोषित करण्यात आलाय। तर गीता गवळी आणि राखी जाधव यांचा मार्ग मात्र मोकळा झालाय, कारण या दोन्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या वॉर्ड महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलाय। पण महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेच्या आरक्षणात कुणाचा पत्ता कट झालाय आणि कुणाला याचा फटका बसलाय, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ठाकरेंच्या सेनेतील तेजस्वी घोसाळकर ह्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये होत्या। त्यांना नवे आरक्षण मिळाले, जे की ओबीसी महिला प्रवर्गात आहे। तसेच मकरंद नार्वेकर जे की भाजपमधले आहेत, त्यांचा वॉर्ड आहे 227 जो महिला आरक्षित करण्यात आलाय। नील सोमय्या हे भाजपमध्ये आहेत, ज्यांचा वॉर्ड आहे 108 हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी करण्यात आलाय। तसेच रवी राजा हे भाजपमधले आहेत, त्यांचा वॉर्ड आहे 176 ज्यांना ओबीसी महिला हा वॉर्ड आरक्षित करण्यात आलाय। अतुल शहा हे भाजपचे आहेत, ज्यांचा वॉर्ड आहे 220 यांचाही वॉर्ड महिला आरक्षित करण्यात आलाय। अजित पवार राष्ट्रवादी गटाचे कप्तान मलिक ज्यांचा वॉर्ड आहे 170 हाही ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आलाय। तसेच ठाकरे सेनेचे आशिष चेंबूरकर ज्यांचा वॉर्ड आहे 196 हाही महिला आरक्षित करण्यात आलाय। यशवंत जाधव शिंदेच्या शिवसेनेतले आहेत, 209 हा त्यांचा वॉर्ड नंबर आहे, हाही महिला आरक्षित करण्यात आलाय। स्नेहल आंबेकर ठाकरेंच्या सेनेतल्या आहेत, ज्यांचा वॉर्ड आहे 198 हाही ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आलाय। संगीता हंडोरे या काँग्रेसच्या आहेत, यांचा वॉर्ड नंबर आहे 150 हाही ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आलाय। एकूणच काय ह्या आरक्षण सोडतीमध्ये एकूणच सगळा महिला राज जरी दिसत असला, तरी मुंबई महापालिकेच्या आरक्षणात अनेकांना मोठा धक्का बसलाय। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला एकूणच या आरक्षण सोडतीविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।